आपल्यासोबत आता सध्या विद्याताई चव्हाण देखील जोडले गेलेले आहेत। विद्याताई, नेमकं पुण्यात काय सुरू आहे असा सवाल उपस्थित होतोय, कारण अनेक दिवसांपासून पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने आता ही अतिशय धक्कादायक घटना समोर आली। विद्याताई, नाही, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि अतिशय धक्कादायक आहे। आणि आता रुपालीताई ठोंबरेंनी ज्याप्रमाणे सांगितलं ते माझं त्यांच्याशी सहमत आहे की खरोखर अशा प्रकारे पोलीस पेट्रोलिंग असतं का? सकाळच्या वेळी पहाटे, म्हणजे आता सकाळी कामाला बायका, महिला, तरुणी 4 वाजेपासून 5 वाजेपासून त्यांची वर्दळ सुरू होते। कोणाकोणाला बस स्टँडवर पडून बस पकडायला लागते, लोकल ट्रेन पकडायला लागते। पण अशा वेळी तिथे पोलीस पेट्रोलिंग जर असलं आणि लोक आजूबाजूचे का जागरूक नसतात, हेही मला प्रश्न पडलेला आहे की आजूबाजूच्या त्या मुलीवरती जेव्हा एका शिवनेरीच्या बसमध्ये बलात्कार होतो तेव्हा त्या आजूबाजूच्या तिने आरडाओरडा तर केलाच असेल, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, पण अशा वेळी तिच्या मदतीला कोणीच कसं येऊ शकलेलं नाहीये। आणि हे असे इन्सिडेंट्स का घडतायत? कारण लोक पण अकार्यक्षम झाले। पोलीस दल जेवढ्या मोठ्या प्रमाणात ह्याच्यासाठी पेट्रोलिंगला असलं पाहिजे ते आपल्याला असताना दिसत नाहीये। त्यामुळे गृह खात्याने जास्तीत जास्त पोलीस फोर्स हा जिथे सार्वजनिक व्यवस्था आहे, जिथे अशा प्रकारचे टोळकी असतात, ज्यांना म्हणजे सावध हेरण्यासाठी बसलेले असतात, त्यांना घेरून काढलं पाहिजे आणि त्यांना सरळ पोलीस स्टेशन मध्ये बघून चांगला हंटरने फोडून काढलं पाहिजे। त्याच्याशिवाय होणार नाही। हे करणारे कोण आहेत, अशा प्रकारची माणसं कोण आहेत, अशा प्रकारची मुलं कोण आहेत, हे सगळं पोलिसांना माहिती असतं। आता अनेक ठिकाणी आपण असं बघितले 3 वर्षाची बलात्काराची शिक्षा झाल्यानंतर पुन्हा त्याने जेलमधनं बाहेर आल्यावर पुन्हा बलात्कार केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।